नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला उडदाची आमटी करायची. काळे उडदाची आमटी एकदम सोपी आहे, झटपट होते. तर मी इथे 1 वाटी उडदाची डाळ घेतली, स्वच्छ धुवून आपल्याला कुकरला लावून घ्यायची. त्यानंतर मी इथे कोथिंबीरीच्या काड्या घेतल्यात. त्यानंतर 1 गड्डी लसूण घेतला आहे, थोडंसं जिरं घेतलं आहे, मिरच्या आपल्या तिखटानुसार घ्यायच्यात आणि 1 अद्रकचा तुकडा असा कट करून घेतलेला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे. मी इथे किसून घेतलं आहे. तुम्हाला हवं असेल तर मी कट करून घेतलं तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं बारीक पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. आणि हां, माझ्या चॅनलवरती जर का नवीन असेल ना कोणी, तर चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. तर आता हे आपण वाटून घेतलं. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे, थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे. तर आपली डाळसुद्धा इथं तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही, आपली डाळ एकदम जास्त अशी शिजलेली आहे. खूप असा गाळही झालेला नाही आहे किंवा खूप अशी कच्चीसुद्धा नाही आहे. अगदी परफेक्ट अशी आपली डाळ शिजलेली आहे. तर आता ही डाळ आपल्याला आहे ना पळीच्या साह्याने अशी फेटून घ्यायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रवीच्या साह्याने फेटून घेऊ शकता, पण रवीने कसं होतं, खूप जास्त फेटली जाते, म्हणून मी इथे पळीच्या साह्याने फेटून घेणार आहे. आणि आपण आता पुढची तयारी करूया. तर त्याच्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम केलं आहे. त्या तेलामध्ये मोहरी टाकली आहे, जिरं टाकलं आहे आणि त्यानंतर हिंग टाकलं आहे. हे सगळं टाकल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची. हळद टाकल्याच्या नंतर जे आपण वाटून घेतलेला मसाला होता ना, तो टाकून घ्यायचा आहे आणि मिनिटभर तो मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. तुम्ही खरंच अशा पद्धतीने जर का कधी उडदाची आमटी केली नसेल ना, तर एकदा नक्की करून बघा. खायला खरंच खूप भारी लागते आणि अगदी झटपट होते. खूप जास्त सामानही लागत नाही. तर नक्की करून बघा. तर आता हे बघा, हे मिनिटभर असं परतून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. जे आमटीचं पाणी होतं ना, थोडंसं तेच पाणी मी इथे टाकून घेतलं आहे. तर हे मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर शिजवून घेतलेली जी डाळ होती ना, ती आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हे मिक्स करायचं आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये जेवढी आपल्याला आमटी घट्ट पातळ करायची आहे ना, त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आणि मीठ टाकल्याच्या नंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचे आणि झाकण न ठेवता आपल्याला ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. चांगली दणदणीत अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. खरंच तुम्ही माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना, त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं का, कारण की तुम्ही व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब करत नाही. त्याच्यामुळे आवर्जून एक सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, आपल्या आमटीला छान अशी एक उकळी आलेली आहे. आता आपल्याला आहे ना गॅस बंद करायचा आहे. आमटीला 5 मिनटं उकळी आली ना की आपली आमटी तयार होते. तर मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि आपली आमटी तयार झाली. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत.